मुंबईत आता एक महत्त्वाची बातमी आहे, सविस्तर पाहूयात। वेस्टर्न एक्सप्रेसवेवरील वाहतूक आता सुरळीत झालेली आहे। पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली होती, मात्र आता हा मार्ग सुरळीत झालेला आहे आणि वाहतूक सध्या पूर्ववत झाल्याचं चित्र आहे। एकंदरीतच पावसाचा फटका हा वाहतूक सेवेला सुद्धा झालेला होता आणि वेस्टर्न एक्सप्रेसवेवरील वाहतूक आता पूर्ववत झालेली आहे। पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचं चित्र होतं। देवेंद्र कोलटकर आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती देण्यासाठी। देवेंद्र, यामुळे पाऊस कोसळत होता, यामुळे मुंबईचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालं होतं। रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, ती विस्कळीत झाली होती। मात्र दुपारपासून पावसाने उसंत घेतलेली आहे आणि आपण आता बघतोय की पश्चिम द्रुतगती जो मार्ग आहे त्या ठिकाणी एरवी जी आपल्याला वाहतूक कोंडी नेहमीच पाहायला मिळत होती, त्या तुलनेने आज काहीही वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला या सगळ्या पश्चिम द्रुतगती मार्गावरती पाहायला मिळत नाही। एरवी हा सगळा जर आपण पट्टा बघितला, रस्ता बघितला तर इथे अत्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती नेहमीच आपल्याला पाहायला मिळत होती। आज मुसळधार पाऊस पडला, सकाळपासून मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं होतं, रस्ते रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती आणि त्या तुलनेने आपण जर बघितलं तर आता सायंकाळच्या वेळी पाऊस थांबलेला आहे आणि कदाचित सकाळपासून जो मुसळधार पाऊस कोसळला होता त्यामुळे जे मुंबई शहरातील लोक असतील, जे कामानिमित्त शहरात येत असतात, आपली वाहनं घेऊन येत असतात, ते कदाचित दुपारपर्यंत बाहेर पडल्यामुळे आता आपण बघतोय की एकीकडे पावसाने उसंत घेतलेली आहे, दुसरीकडे दुपारपर्यंत अनेक वाहनं जी आहेत ती मुंबई शहरातून बाहेर पडल्यामुळे नेहमीच जी वाहतूक कोंडी आपल्याला या सगळ्या रस्त्यावरती पाहायला मिळत होती, कुठल्याही पद्धतीची वाहतूक कोंडी जी आहे ती सध्या तरी पश्चिम द्रुतगती मार्गावरती आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। वाहतूक जी आहे ती सुरळीत असलेली पाहायला मिळते। पावसाने देखील उसंत घेतलेली आहे। असं असलं तरी हवामान खात्याने जी सूचना केलेली आहे, माहिती सांगितलेली आहे, त्यानुसार येत्या काही दिवस मुंबईमध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळण्याची शक्यता आहे। मात्र तुर्तास तरी मुंबईचं जनजीवन जे आहे ते सकाळी जे विस्कळीत झालेलं पाहायला मिळत होतं ते पूर्वपदावरती येताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। रेल्वे वाहतूक काहीशी उशिराने सुरू आहे, मात्र नेहमीच जो पश्चिम द्रुतगती मार्ग आपल्याला वाहतूक कोंडीमुळे गजबजलेला पाहायला मिळतो किंवा वाहतूक कोंडी असते ती तुर्तास तरी या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत नाही। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।